देवळीतील रेती चोरटे गवसणार। दिघीच्या नदीत रेती चोरट्यांची धूम। आकोबा आणि बाटाने घातला धुमाकूळ। बाईचा पण नागिन डान्स सुरू। महसूल विभागाच्या कारवाईला आव्हान। कारवाईला उशीर का, देवळीकरांचा प्रश्न। महसूल विभागाच्या कारवाईला घाबरणाऱ्या आकोबा आणि बाटा नामक रेती चोरट्यांनी सध्या दिघे येथील यशोदा नदी पात्रात चांगलाच धुमाकूळ घातला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। हे रेती माफिया शासनाच्या नाकावर लिंबू टिचून रात्रंदिवस रेतीचा उपसा करण्यात व्यस्त झाल्याचे समजून येत आहे व याच रेती माफियांनी देवळी शहरातील पाचगाव व बकानी लेआउट परिसरात मोठ्या प्रमाणात रेती साठवून ठेवल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त झालेली आहे। या रेती माफियांवर एका बड्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे देखील बोलले जात आहे। काही काळापूर्वी अधिकाऱ्यांना टीप देण्याच्या कारणावरून याच आकोबाला एका रेती माफियाकडून चांगलाच महाप्रसाद दिला होता अशी चर्चा रंगली होती। शिवाय बाटा नामक रेती माफियांचे घोडे कारवाईमधून मुक्त झाल्यामुळे त्याने देखील रेती चोरीत उत्पात घातला असल्याचे समजून येत आहे। इतकेच नव्हे तर बाई नावाने प्रसिद्ध असलेल्या रेती माफियाचे देखील चांगलाच बहरलेला असल्याचे दिसून येत आहे। रेती चोरीत माहीर असलेल्या या बाईवर गेल्या 2 ते 3 वर्षापासून महसूल विभागाची एकही कारवाई न झाल्याची कुजबूज सुरू आहे। शासकीय संपत्तीला आपल्या बापाचा माल समजणाऱ्या या रेती चोरट्यांवर कारवाई करणार का? देवळीतील रेती चोरीच्या धुमाकूळाला आळा कोण घालणार याकडे देवळीकरांचे लक्ष लागलेले आहे। जनसंग्राम न्यूज, देवळी।